नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता दिनकर चक्कर येण्याचं नाटक करतो. तेव्हा आता कला खूपच घाबरते आणि तेवढ्यात सायलीने फोन केल्यानंतर अर्जुन आणि अद्वैत हे डॉक्टरांना घेऊन येतात. तेव्हा आता एक खोटे डॉक्टर बनून त्यांनी ॲक्टिंग करत त्यांना तेथे आणलेलं असतं. तेव्हा डॉक्टर आता त्यांची ओळख करून देतात. चक्रम आदित्य मुंगी असं जेव्हा म्हणतो तेव्हा आता कला म्हणते की काय मुंगी? तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हो, अहो ते माझं आडनाव आहे. तेव्हा आता अर्जुन डॉक्टरांना खुणावतो. अर्जुन म्हणतो की अहो पेशंट खाली आहे. तेव्हा आता लगेच डॉक्टर म्हणतो की हो, पेशंटला तपासायला आलो आणि पेशंट तर इथे आहे. म्हणून डॉक्टर आता दिनकरला चेक करायला घेत आणि थांबा मी चेक करतो. तेव्हा आता डॉक्टर चेक करून म्हणतात की अरे बापरे, काही आवाजच येत नाही. तेव्हा आता डॉक्टर चेकच करत असतात तर कला विचारते की डॉक्टर अहो माझ्या बाबांना काय झालं? तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की मला असं वाटतं की त्यांची कंबर लचकली. तेव्हा आता कला म्हणते की अहो माझ्या बाबांना श्वास लागला आहे. डॉक्टर म्हणतात की हो तेच ते, पहिल्यांदा त्यांची कंबर लचकली आणि मग त्यांना चक्कर आली आणि मग त्यांना श्वास लागला. तेव्हा आता कला म्हणते की पण असं काही झाल्यासारखं नाही वाटत. डॉक्टर म्हणतात की अहो मी सांगेल तेच तुम्ही ऐकायचं, तुम्ही डॉक्टर आहात का? आणि चला आता त्यांना इंजेक्शन देऊयात. तेव्हा कला म्हणते की हो, त्यांना जर वाटत असेल तर त्यांना इंजेक्शन देऊन द्या, डॉक्टरांचं म्हणणं असेल तर. म्हणून ती आता डॉक्टरांना म्हणते की हो द्या इंजेक्शन. तेव्हा सायली, अर्जुन, अद्वैत एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा आता काजल म्हणते की नकोय इंजेक्शन, अगं बाबांना इंजेक्शनचा त्रास होतोय. तेव्हा आता कला म्हणते की कधीपासून? तेव्हा आता काजल म्हणते की तुमच्या लग्नापासून. तर का? कला विचारते की तू मग मला का सांगितलं नाही? तेव्हा आता अद्वैत सुद्धा म्हणतो की हो, मिस्टर खरे मला सुद्धा याबद्दल बोलले होते. तर कला म्हणते की याला बोलले होते, मग मला का बोलले नाही? तेव्हा आता सायली म्हणते की कला अगं ही वेळ काही भांडत बसण्याची आहे का? तेव्हा आता कला म्हणते की अगं सायली, पण बाबांना इंजेक्शनची भीती नाही वाटत. तेव्हा आता काजल म्हणते की तायडे अगं जाऊन दे, खरंच त्यांना इंजेक्शनची ती वाटते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हो, त्यांना नाही इंजेक्शन, डॉक्टर तुम्ही त्यांना इंजेक्शन देऊ नका. तेव्हा आता डॉक्टर एक गोळी घेतात आणि ही गोळी त्यांच्या तोंडात ठेवायची आणि त्यांना ही गोळी द्यायची असं समजावून सांगत असते. तेव्हा आता काजल ती दिनकरच्या तोंडामध्ये गोळी घालते. तेव्हा आता कला विचारते की डॉक्टर अहो माझ्या बाबांना काय झालं? तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हो, खूप सिरियस केस आहे. तेव्हा आता कला विचारते की म्हणजे किती सिरियस? तेव्हा आता डॉक्टर मुद्दाम सांगतात की अहो खूप मोठं असं ऑपरेशन करावं लागणार आहे आणि जर ऑपरेशन केले नाही तर ते शुद्धीवर नाही येणार. आणि तेवढ्यात दिनकर डोळे उघडतो. तेव्हा कला म्हणते की हो आली, बाबांना शुद्ध आली. तेव्हा आता डॉक्टर मुद्दाम दिनकरकडे बघतो आणि डोळे मोठे करून म्हणतो की शुद्धीवर येणार नाही असं मी म्हटलो. दिनकर लगेच आता घाईने डोळे झाकून घेतो. तेव्हा आता कला परत बघते आणि कला डॉक्टरांना म्हणते की अहो त्यांना आता शुद्ध आली होती. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हो, ती गोळी मी दिली ना त्यांना त्यामुळे. तेव्हा आता लगेच डॉक्टर म्हणतात की अहो परंतु त्यांची परिस्थिती, त्यांची अवस्था खूप कठीण आहे, ऑपरेशन ही करावेच लागेल. तेव्हा कला म्हणते की ऑपरेशन? परंतु डॉक्टर अहो असं काय झालं? खरंच मला खूप टेन्शन आले हो. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हो मला सुद्धा आले, परंतु हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि हे बघा त्यांची कंबर लचकली, त्यांचं डोकं सुन्न झालं आणि म्हणून त्यांना आता चक्कर आली. चक्कर आली म्हणून यांचा मोठा मेंदू गांगरला म्हणून छोटा मेंदू हा घांगवला म्हणून त्यांना. तेव्हा अर्जुन डॉक्टरांना शांत राहायला सांगून म्हणतो की ऑपरेशन. आता सायलीला हसू येतच. अर्जुन म्हणतो की ऑपरेशन कसं काय होणार आहे यांना सुद्धा कळले आणि मला सुद्धा कळले. त्यावर आता कला म्हणते की हो डॉक्टर सगळं काही समजलं, परंतु आता पुढे काय करायचं आहे ते सांगा. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की पुढे काय? पुढे अहो ऑपरेशन करावंच लागेल. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की ठीक आहे मी मदत करतो. तेव्हा कला म्हणते की तू का मदत करशील? तू काही डॉक्टर वगैरे आहेस का? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, ऑपरेशनसाठी जो काही खर्च लागणार आहे त्यासाठी मी मदत करतो असं माझं म्हणणं आहे. तेव्हा आता कला म्हणते की काही गरज नाही, आमचं आम्ही बघून घेऊ. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की अहो तुम्ही असं काय करतात, लगेच पैसे भरावे लागतील, नाहीतर हे सर्व कठीण आहे. तेव्हा आता काजल म्हणते की अगं तायडे पण आपण काय करायचं आहे? तर सायली म्हणते की अगं माझ्याकडे सुद्धा पैसे नाहीत, नाहीतर मी लगेच दिले असते. तेव्हा आता अर्जुन विचारतो की डॉक्टर पैसे किती लागतील? तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की 1 आणि परत म्हणतात की 1000. तेव्हा आता कला म्हणते की 1000 ना, थांबा मी आलेच. म्हणून आता कला ही पैसे आणायला आत निघते तर अर्जुन लगेच जोरात आता डॉक्टरांच्या पायावर पाय देतो. डॉक्टर आता खूप असे जोरात ओरडतात. तेव्हा कला परत मागे वळून विचारते की काय झालं? तेव्हा आता लगेच ते डॉक्टर म्हणतात की मुंगी चावली. तेव्हा आता जे काही डॉक्टरांना म्हणायचं आहे तर ते सगळं काही प्लॅननुसार समजते. डॉक्टर आता म्हणतात की 1000 हे ऑपरेशन होण्यापूर्वी आणि 1 लाख हे नंतर ऑपरेशन नंतर, त्यासाठी 1 लाख रुपये भरावे लागते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की 1 लाख कुठून आणायचे?
त्यावर आता सायली म्हणते की कला हे बघ, आता ऑपरेशनला 1 लाख रुपये लागणार आहेत, तर मग एक होऊ शकतं. तू DVIच्या स्पर्धेमध्ये जर हार बनवला आणि तू जिंकलीस तर मात्र तुला 1 लाखाचं बक्षीसही मिळू शकतं. तेव्हा आता कला म्हणते की हो, ही तर आयडिया चांगली आहे आणि ती अद्वैतकडे पाहतच. आणि कला आता अद्वैतकडे पाहत म्हणते की पण सायली, तर काजल सुद्धा म्हणते की हो अगं, हे तर बेस्ट आहे. काही करून आता कलाला या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी यांचा जो काही प्लॅन सुरू असतो तर त्यासाठी अगदी एकजुटीने ते प्रयत्न करत असतात. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की 1 सेकंद, आता मी हे पैसे देऊ शकतो आणि ही जर नाही म्हणत असेल तर मग ठीक आहे, तिला स्पर्धेमध्ये भाग घेऊन दे आणि जिंकून दे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हो ना, DVIने स्वतःच काहीतरी मार्ग दाखवल्यासारखा आहे. तेव्हा आता सायली म्हणते की हो कला, अगं ही संधी घे आणि तू सगळं काही आपलं पणाला लावून काकांसाठी तरी तू हार बनवायला घे, या स्पर्धेमध्ये उतर. सुद्धा म्हणतात की हो, लवकर काय निर्णय आहे तो घ्या आणि ह्या स्पर्धेमध्ये भाग घ्या. तेव्हा आता कला म्हणते की काय हो, तुम्ही का मला सांगतात, तुमचा काय संबंध आहे. तेव्हा डॉक्टर अर्जुनकडे बघतात आणि म्हणतात की माझा काय संबंध आहे हो. तेव्हा आता अर्जुन त्यांना खुणावतो की ऑपरेशनचा. तेव्हा आता डॉक्टर कलाला म्हणतात की हे बघा, माझा काय संबंध असं तुम्ही विचारतात. अहो डॉक्टर मी आहे तर ऑपरेशन सुद्धा मीच करणार ना, आणि जर तुम्ही हार केला तर तुम्हाला पैसे मिळतील आणि दिनकर यांची तब्येत व्यवस्थित होईल, म्हणजे त्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना बरं वाटेल. तेव्हा आता दिनकर अगदी डोळे झाकून पडलेला असतो, तर कलाला आता काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते. ती विचारत पडते आणि एकतर दिनकरच्या तब्येतीची तिला काळजी लागते. सर्वांना आता कलाने या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा, त्यासाठी तिने होकार द्यावा, याची आता सर्वजण वाटच बघत असतात आणि कलाकडे बघत असतात. तेव्हा आता लगेच अद्वैत कलाकडे बघत असतो, तर डॉक्टर म्हणतात की मुंगीच्या वेगाने विचार करू नका, थोड्या वेळाने यांना शुद्ध येईल, त्याच्या अगोदर तुमचं काय होतं ते ठरवा आणि मला कळवा, मग येऊ का मी. आणि तेव्हा लगेच आता डॉक्टर हे म्हणतात की येतो मी आणि आपली बॅग वगैरे घेतात. अर्जुनला म्हणतात की तेवढं माझ्या पैशाचं बघा. अर्जुन म्हणतो की हो हो. तेव्हा आता सायली म्हणते की कला, अगं तू कसला विचार करणार आहे, काकांचा चेहरा डोळ्यासमोर ठेव. तर अद्वैत लगेच म्हणतो की ठीक आहे, तुला नसेल त्यांचा विचार करायचा तर तू नको करू, मी लगेच आता त्यांना हॉस्पिटलला घेऊन जात, पैसे भरतो आणि लगेच ऑपरेशन करून घेतो. मी मिस्टर खऱ्यांना अशा अवस्थेत नाही बघू शकत, म्हणून अद्वैत लगेच आता अर्जुनला म्हणतो की चला आपण त्याला नेऊयात. म्हणून आता अद्वैत हा दिनकरला हात लावतो. तेव्हा आता कला ही जोरात त्याच्यावर ओरडते, माझ्या बाबांना हात लावू नको, मागे हो मागे हो. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की ठीक आहे, तुला एवढंच असेल तर मग स्पर्धेमध्ये भाग घे आणि पैसे कमव. तेव्हा आता कला म्हणते की हो, ठरलं तर मग मी ह्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणार. तेव्हा आता सगळ्यांच्या मनासारखं होतं, कारण कला आता कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायला तयार झाली. आणि तेवढ्यात आता दिनकर लगेच उठून बसतो आणि कला असे म्हणतो. तेव्हा लगेच आता सर्वजण अगदी खुश होऊन टाळ्या वाजवतात, काका काका असं करतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की बघितलंस का, तुम्ही शुभ बोलला आणि लगेच शुभ घडलं. आणि कला हे बघ, बाबा शुद्धीवर सुद्धा आले. कलाला खूप असा आनंद होतो. तेव्हा आता सर्वांच्या मनासारखं तर घडलेले असते, कारण कला कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायला तयार झालेली असते आणि सर्वांचा प्लॅन हा सक्सेस होतो. तेव्हा आता कला हे सगळ्यांकडे बघते आणि म्हणते की 1 मिनिट, तू सुद्धा या कॉम्पिटिशनमध्ये उतरणार आहेस का, असं अद्वैतला सर्वांच्या समोर विचारते. तेव्हा सायली अर्जुन एकासोबत म्हणतात की ते म्हणजे. तेव्हा म्हणतो की कोण आहेस तू, कला म्हणते की कोण आहेस, तर अद्वैत म्हणतो की द ग्रेट अद्वैत चांदेकर, आणि माझ्याशिवाय कुठलीही स्पर्धा होऊ शकत नाही आणि माझ्या कॉम्पिटिशनला तू अशी समोर टिकू शकणार नाही. अर्जुन म्हणतो की हो, कॉम्पिटिशनमध्ये कोणताही दमदार असा कॉम्पिटिशन नाही आणि अद्वैतचा कॉन्फिडन्स म्हणजे अगदी एकदम परफेक्ट ग्रेट. तेव्हा आता कला म्हणते की याला कॉन्फिडन्स नाही तर ओव्हर कॉन्फिडन्स म्हणते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो, एवढं असेल तर तू स्पर्धेमध्ये भाग घे. तेव्हा आता कला म्हणते की तू कोण सांगणारा, जर मला घ्यायचा असेल भाग तर मी उतरेल स्पर्धेमध्ये आणि जर मला नसेल घ्यायचा तर मी नाही घेणार. त्यावर आता अद्वैत म्हणतो की हे बघ, तू कितीही वेगवेगळी कारणं दिलीस ना तरी मला माहिती आहे की तुला कशाची भीती वाटते. तेव्हा आता कला म्हणते की काय कारण आहे, तर अद्वैत म्हणतो की हो, तुला हारण्याची भीती वाटते, आणखीन कुठे काय, आणि तू काय माझ्याबरोबर कॉम्पिटिशन करणार आणि त्यामुळे जरीही तू कॉम्पिटिशन मध्ये उतरली तरी माझ्यासमोर टिकू शकणार नाही. कला म्हणते की हो बरोबर आहे, कारण हा स्वतःला ग्रेट समजतो. यात थोडा फरक आहे. माणूस जर खरंच ग्रेट असेल तर बाकीचे सगळेजण ग्रेट म्हणतात, स्वतःची स्वतः म्हणून घ्यायची गरज पडत नाही. हा स्वतःला सुद्धा ग्रेट म्हणतो आणि बळजबरीने दुसऱ्या सुद्धा ग्रेट म्हणायला अगदी लावतो. तेव्हा आता कला आणि अद्वैतचं त्या दोघांचं भांडण बघून सायली आणि अर्जुन या दोघांना खूप असं हसायला येत असतं. म्हणते की आरशामध्ये तोंड बघ स्वतःचं आणि तिकडे कशाला इकडे बघ,
तुला सिद्ध करून दाखवते की स्वतः कसा अद्वैत चांदेकर ग्रेट आहे ते हे सिद्धच करून दाखवते। तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं विषय तर संपला नाही, आता कुठे सुरू झाला। तेव्हा आता कला म्हणते की हो कळले, घेते मी स्पर्धेमध्ये भाग, परंतु आता तू भांडू नकोस माझ्याशी। तर अद्वैत म्हणतो की काय मी भांडतो? तेव्हा कला म्हणते की मग कोण भांडतय? तेव्हा आता अद्वैत अर्जुन आणि सायली यांना म्हणतो की तुम्ही बघतात ना आता कशा चोराच्या उलट्या बोंबा असतात, आणि बघा ना सायली वहिनी तुम्ही सुद्धा बघतायत ना। तेव्हा अर्जुन आणि सायली यांना अगदी खदकन असं हसू येत असतं। अद्वैत म्हणतो की बघा काय काय सहन करावं लागतं मला, बघा। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो बघा ना अर्जुन भाऊजी तुम्ही सुद्धा बघा की येथे कोण कोणाशी भांडतोय ते, मी जे काही बोलते ते करून दाखवते, याच्यासारखं नाही, आणि सगळ्यांना सुद्धा माहिती आहे। तेव्हा आता अद्वैत पिलो हातात घेतो आणि पिलो हातामध्ये घेऊन कलाला मारायला बघतो, आणि परत आता दिनकरच्या त्या खांद्याखाली ती उशी ठेवतो, आणि दिनकर खरे तुम्ही काळजी घ्या स्वतःची। तेव्हा आता कला लगेच म्हणते की तू बाबांना हात लावू नको। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की का मी लावणार हात? कला म्हणते की नको लावूस, आमचं आम्ही बघून घेऊ। कला ऐकायला तयारच नसते। तर अद्वैत म्हणतो की हे बघा मिस्टर खरे, आणि आता अद्वैत दिनकरशी गप्पा करायचा प्रयत्न करतो, परंतु कला मात्र काही ऐकायला तयार नसते। कला ही अद्वैत बरोबर भांडत असते। आता यांचं तत आणि ममचं भांडण अगदी बराच वेळ सुरू असतं। आता कला आणि अद्वैतचं ते भांडण बघून सायली आणि अर्जुन या दोघांना तर खूप असं हसायला येत असतं। अर्जुन लगेच सायलीला खुणावतो आणि अद्वैतकडे बघतो, अद्वैतला लगेच उठवतो। अर्जुन आणि अद्वैत अर्जुनच्या हाताला धरतो, आणि आता सायली अर्जुन अद्वैत हे तिघेही जायला निघते, परंतु कला तरी सुद्धा भांडत असते। कला म्हणते की हा अद्वैत चांदेकर स्वतःला काय समजतो। तेव्हा आता अद्वैत पुन्हा मागे येतो आणि कला बरोबर अगदी ओरडून भांडत म्हणतो की द ग्रेट अद्वैत चांदेकर। तेव्हा कला ही जोरात ओरडते, काही ग्रेट बीट नाही, तू भयंकर चांदेकर आहेस, तू भयंकर। कला आता खूप चिडलेली असते, आगाऊ असं म्हणते। तेव्हा अद्वैत सुद्धा आता अगदी भांडून म्हणतो की मी आगाऊ, तू अति आगाऊ। तेव्हा कला घाईने आता दिनकरला विचारते की बाबा अहो तुम्हाला बरं वाटतं ना? तेव्हा आता दिनकर म्हणतो की हो माझं तर बरं आहे, परंतु अगोदर तू स्पर्धेमध्ये भाग घे, तोपर्यंत आलोच मी। आता कला तर बाबांकडे बघूनच असते। तेव्हा काजल ही बाबांना आवाज देते की बाबा गोळी राहिली, ही गोळी घ्या। तेव्हा कला मात्र आता विचारात पडते। काजल धावतच दिनकरच्या मागे गेलेली असते। तेव्हा समोर जो देवी आईचा फोटो आहे तो देवी आईचा फोटो कला त्याच्याकडे बघत असते। तेव्हा आता देवी आईच्या फोटो जवळ येते आणि अगदी देवीला हात जोडून नमस्कार करते, आणि मनात म्हणते की जेवढं मी या चांदेकर पासून लांब जाण्याचा प्रयत्न करते तेवढं मला त्याच्या आणखीनच जवळ यावं लागतं, त्याच्या समोर शेवटी यावंच लागतं। त्यामुळे हे सर्व काय सुरू आहे आणि परत त्याच्याबरोबरच आता मला स्पर्धेमध्ये उतरावं लागतं, नक्की मी काय करू? तेव्हा कला लगेच आता कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायला तिकडे फोन करते, आणि मला माझं नाव नोंदवायचं होतं स्पर्धेमध्ये असं आता फोनवर सांगत असते। आणि माझं नाव कला खरे आणि स्वतःबद्दल आता सगळी काही माहिती देऊन थँक्यू असं बोलते। आणि तेवढ्यात दिनकर आणि काजल बाहेर येतात। दिनकर आता कलाला समजावतो, कला अगं सगळं काही चांगलं होणार आहे, त्यामुळे मी अगदी गोड शिरा केलेला आहे। तेव्हा कला विचारते की बाबा काय चांगलं होणार आहे आणि कशासाठी तुम्ही शिरा केला? तेव्हा आता दिनकर म्हणतो की हो केला मी शिरा। तेव्हा कला म्हणते की बाबा अहो तुमचं आजारी आहात तुम्ही, आत्ताच कुठे उठले आणि कशाला शिरा बनवला, काय गरज होती? बसा बरं खाली निवांत तुम्ही। आणि बाबा मी तुम्हाला बसा म्हटले ना। तेव्हा आता दिनकर कलाचं ऐकतो आणि शेवटी खाली बसतो। काजल आणि दिनकर एकमेकांकडे बघत असतात, तर कला म्हणते की बाबा मला खरं सांगा की तुम्हाला बरं वाटतं ना, काही होत तर नाही ना? तेव्हा आता दिनकर म्हणतो की कला हे बघ मी आता बरा आहे, मला काही झालेले नाही। तेव्हा कला म्हणते बाबा आत्ता डॉक्टर येऊन तुम्हाला चेक केलं आणि त्यांनी सांगितलं की तुमचं ऑपरेशन करावं लागेल म्हणून, ते काय उगाच? तेव्हा काजल म्हणते की हे बघ तायडे तुझं म्हणणं बरोबर आहे, परंतु आता बाबांना वाटलं असेल की करावं काहीतरी। अगं पण मग तू इतकं कशाला चिडतेस? त्यांनी शिरा बनवला काय झालं? तू कशाला इतकं चिडतेस बाबा? शांत हो। तेव्हा आता लगेच दिनकर म्हणतो की काजल तू शांत राहा, कलाला सगळं काही खरं सांगावं लागेल। आणि हे बघ कला मला काही झालेलं नाही। आता दिनकर सगळं काही खरं सांगायला घेतो, तू त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा यासाठी मी ते नाटक केलं होतं। तेव्हा आता हे ऐकून कलाला खूप मोठा धक्का बसतो। कला म्हणते की काय बाबा काय बोलतात तुम्ही हे सर्व नाटक केलं? तेव्हा आता काजल दिनकरला शांत राहायला सांगत असते, परंतु आता दिनकर काही शांत राहत नाही आणि कला म्हणते की मग ते डॉक्टर। तेव्हा आता काजल सुद्धा सर्व काही खरं सांगायला घेते आणि म्हणते की तायडे हे बघ
तो सायलीताई आणि अर्जुन दादा या दोघांचा प्लॅन होता। तेव्हा आता कला म्हणते की याचा अर्थ असा होतो की तुम्ही सगळेजण आता त्या चांदेकरला सामील आहात। तेव्हा आता लगेच काजल म्हणते की तायडे हे बघ, तू उगाच त्या दाजींना मध्ये घेऊ नकोस। तेव्हा आता लगेच कला म्हणते की बाबा हे बघा, तुम्ही कधीपासून आई बरोबर असं वागायला लागला, तिच्या सोबत राहून राहून तुम्ही सुद्धा आता हे सोंग घ्यायला लागला। तेव्हा आता दिनकर लगेच अंबाबाईला हात जोडतो आणि म्हणतो की आई अंबाबाई, तुझा आशीर्वाद आहेच आमच्या पाठीशी। माझे लेक आणि जावई या स्पर्धेमध्ये दोघं सुद्धा उतरतात, त्यामुळे तू त्यांच्या हाताला काहीतरी यश दे। तेव्हा आता कला म्हणते की हो हेच मी माझं वैयक्तिक नाव नोंदवलेलं आहे की कला खरे, त्यामुळे मी आणि चांदेकर हे एकमेकांच्या विरुद्ध असे स्पर्धक आहोत, त्यामुळे दोघांना एकत्र कशाला आणतात, मी माझी स्पर्धा एकटीने जिंकेल। तेव्हा आता दिनकर हा मनात म्हणतो की अरे देवा, आता तर काय करायचं आहे, तिने तर कला खरे असं नाव नोंदवलेलं आहे, म्हणजे तर आता घोळच झाला, त्यामुळे कला हे पग चांदेकर म्हणून तू नाव नोंदवायला हवं होतं। तेव्हा कला आता ठामपणे काहीच ऐकायला तयार नसते। कला आता स्पष्ट शब्दात म्हणते की हे बघा बाबा, मला त्यांच्या नावाचं काही घेणे देणे नाही, त्यांच्या नावाने मला कोणतंही नाव नोंदवायचं नव्हतं, त्यामुळे तुम्ही अजून काही जबरदस्ती करू नका प्लीज। तेव्हा आता काजल म्हणते की हे बघ ताई, तुला जर दाजींच्या सोबत उतरायचं नाही तर मग तू त्यांच्या सोबत कशाला उतर, त्यामुळे तू या स्पर्धेमध्ये भाग घेऊ नकोस, तू तुझी एंट्री मागे घे। तेव्हा कला आता ऐकायला तयार नसते। कला म्हणते की नाही गुंड्या, आता काही झाले तरी या स्पर्धेमध्ये मी उतरणार म्हणजे उतरणार। तेव्हा आता लगेच कला असं म्हणते की किती काही झालं तरी मी जर माघार घेतली तर त्या चांदेकरला असं वाटेल की मी घाबरले म्हणून, मी त्याला घाबरणार नाही। आता ठरवले ते ठरवले, शेवटी या स्पर्धेमध्ये मी भाग घेणार तो घेणार, आणि तसंही काही मी होऊन देणार नाही। त्यानंतर आता राहुल इकडे रोहिणीकडे रूममध्ये येतो आणि रोहिणीकडे रूममध्ये आल्यानंतर तो रोहिणीला सांगतो की माझ्याकडे एक कमाल अशी न्यूज आहे। तेव्हा आता रोहिणी म्हणते की हो, तू अगोदर मला सांग, मी ठरवते मग काय ते। तेव्हा आता राहुल म्हणतो की दरवर्षीप्रमाणे कोल्हापूरमध्ये एक मानाची अशी देवीची पूजा आयोजित केलेली आहे, त्यात आता रोहिणी म्हणते की त्यात नवीन असं काय आहे। तेव्हा आता राहुल म्हणतो की पूर्ण ऐकून तरी घे। राहुल आता सांगायला सुरुवात करतो की या स्पर्धेमध्ये जे काही माझे ओळखीचे ज्वेलर्स आहे श्रीनाथ निवास, तर ते सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेत आहे। तेव्हा आता रोहिणीला काहीच समजत नाही। रोहिणी म्हणते की राहुल, अरे तू इतका खुश झाला तर यात इतकं खुश होण्यासारखं काय आहे असं, अरे नेहमीप्रमाणे तर अद्वैतच जिंकणार आहे हे तर मला माहितीच आहे। तेव्हा आता राहुल म्हणतो की अगं पण आपण त्याला जिंकून दिलं तर तो जिंकेल ना, आणि हे बघ मम्मा, कला आणि अद्वैत या दोघांना तोंडावर पाडण्याचा एक सॉलिड प्लॅन माझ्याकडे आहे। तेव्हा आता रोहिणी म्हणते की सांग ना काय प्लॅन आहे तो। तेव्हा आता लगेच राहुल सांगायला सुरुवात करतो की जे काही अद्वैतकडे डिझाईन आहे तर ते डिझाईन मात्र मी ते श्रीनाथ वाला आहे ना त्याला देतो, आणि ते डिझाईन जर आपण त्याला दिले तर मग आपला फायदा होऊ शकतो। हे ऐकून तर रोहिणी अगदी खुश होते। रोहिणी म्हणते की अरे राहुल, थँक गॉड, एकतर मग असं होऊ शकतं की अद्वैत त्या स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतो, किंवा श्रीनाथ ज्वेलर्सने ते डिझाईन्स अद्वैतच्या अगोदर दाखवले तर अद्वैत मात्र सगळ्यांसमोर तोंडावर पडेल। अरे वा राहुल, तू तर एवढा हुशार कधीपासून झाला। तेव्हा आता राहुल म्हणतो की मम्मा प्लीज, अगं असं बोलू नको। तेव्हा आता लगेच रोहिणी म्हणते की राहुल, मी असं नाही बोलत, परंतु लगेच तू कामाला लाग, ते डिझाईन्स आपल्याला अभिच्या अभि मिळायला हव्यात। तेव्हा राहुल म्हणतो की डोंट वरी, तर रोहिणी म्हणते की हे सगळं काही करता तुला कोणाच्या सुद्धा नजरेत यायचं नाही, आणि खास कर डॅड पासून अगदी सावध राहावं लागेल। तेव्हा आता लगेच राहुल म्हणतो की उलट अगं ही सगळी प्रोसेस बघून आबांना उलट माझा अभिमान वाटणार आहे, त्यांना असं वाटेल की खरंच राहुल मनापासून कितीही मोठं काम करतो, त्यांचा हा लाडका नातू आहे ना तो अद्वैत, तो सगळ्यांची कशी वाट लावतो हे असं वाटेल त्यांना, आणि यावेळेस मात्र आबांना हे सर्व कळेलच। आता यावेळेस मात्र मी एका दगडात दोन पक्षी मारणार आहे, आता मात्र त्या अद्वैतचं काही खरं नाही। त्यानंतर आता अद्वैत हा रूम मध्ये येऊन सारखा विचार करत असतो की खरे प्रत्येक गोष्टी तिचीच खरं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करते, स्वतःलाच ती किती ग्रेट समजते, स्वतःला काय समजते, इतकं तिला स्पर्धेसाठी तयार करण्यासाठी प्रयत्न केले, परंतु स्वतःला ती किती काही समजते, हुशार समजते, दुसऱ्याचं काही ऐकून घ्यायला तयारच नसते, स्वतः जे काही म्हणेल अगदी तेच खरं आहे, आणि हिला फक्त म्हणजे स्वतःच कळतं, स्वतःला दुसऱ्याची गरज नाही असं ती दाखवण्याचा प्रयत्न करते। आणि तेवढ्यात कला आता समोरून आल्याचा त्या अद्वैतला भास होतो। कला म्हणते की हे पग मनवायचं, आणि काय गरज होती रे मला स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी फोर्स करण्याची, तुझं माझ्याशिवाय पान हलत नाही, आणि येथे खोलीत तुला भांडण्यासाठी कोणीच नाही म्हणून तुला करमत नाही हेच तू कबूल कर, तुला माझ्याशिवाय काहीच होत नाही, तू सारखं माझाच विचार करतोय, सारखं माझ्याबद्दल विचार करून करून तुझ्या डोक्यामध्ये अगदी तेच विचार आहेत, तेव्हा
तू हे सगळं काही आहे ना ते कबूल कर। तेव्हा आता कलाचं हे सर्व बोलणं ऐकून आता अद्वैत म्हणतो, कसलं पान, आणि तुला चांगलंच माहिती आहे की अद्वैत चांदेकर शिवाय कुठल्याही स्पर्धेला काहीच असं पान हलत नसतं। अद्वैत जेथे असतो तेथे स्पर्धेला गंमत असते आणि अद्वैतच ही स्पर्धा जिंकत असतो। तेव्हा आता कला म्हणते की हो, तुला तुझ्या नावाचं इतका इगो ठासून भरलेला आहे, तुला जास्त स्वतःचाच इगो महत्वाचा वाटतो। त्या इगो पुढे तुला काहीच असं दुसऱ्याचं समजत नाही। आणि हे बघ, यावेळेस मी तुला आता एक गोष्ट सांगते की यावेळी स्पर्धेमध्ये फक्त आणि फक्त एकच नाव असणार आहे आणि ते नाव म्हणजे कला खरे। अद्वैत म्हणतो की तोंड बघ ना आरशामध्ये, बघूयात कुणाचं नाव असतं ते। त्यावर आता कला काही मान्य करायला तयार नसते। ती आता अद्वैतला म्हणते की माझं नाव घेतल्याशिवाय आणि काही माझी आठवण काढल्याशिवाय तुला काही करमत नसते, काही ना काही कारण काढून तू माझ्यासमोर शेवटी येतच असते। तेव्हा आता अद्वैतला राग येत असतो। अद्वैत म्हणतो की काय बोलतेस, वाटेल ते बोलू नकोस। तेव्हा आता कला म्हणते की बोलणार, मी बोलू शकते, कारण माझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे की ही स्पर्धा शेवटी मी जिंकणार। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ, ओरडू नकोस। आणि जेव्हा तो समोर आता कलावर ओरडायला जातो तेव्हा कला तेथून गायब होते, कारण तेथे कोणीही नसते। आणि शेवटी अद्वैत पूर्णपणे वैतागून जातो, कारण त्याला कायम कलाचेच भास होत असतात। तो सारखा कलाचा विचार करत असतो, म्हणून त्याला कायम प्रत्येक ठिकाणी कला कला दिसत असते। तेव्हा आता अद्वैत विचार करतो की खरंच ही कला खूप वेगळी आहे, एक विचित्र प्राणी आहे, कारण ती फक्त स्वतःचं जे काही आहे तर ते लादत असते, दुसऱ्याचं कधीही काही ऐकून घेतच नसते। खरंच खूप अशी विचित्र आहे। आणि आता स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी हिला इतका प्रयत्न करावा लागला हिला तयार करण्यासाठी, पण तरी सुद्धा ही स्वतःचाच विचार करते। मला कायम नाव ठेवते, मला म्हणते की इगो आहे आणि स्वतःला काय आहे आणि काय तर म्हणते की मी जिंकणार आहे। आणि खरंच जर आता कला जिंकली तर काय करायचं, आता अद्वैतच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो। आणि जर कला खरी जिंकली तर तसे झाले तर चांदेकरांची किती नाचक्की होईल बरं। मला काहीतरी करावं लागेल खरे, आणि मी वेगवेगळ्या टीममध्ये जर तर ही गोष्ट आबांना सुद्धा नाही आवडणार, कारण जेथे कला आणि अद्वैत एकत्र येऊन जे काही काम करतात तर ते काम मात्र अगदी परफेक्ट होत असते, हे अद्वैतला माहिती असतं। आणि आबा कायम ती गोष्ट सांगत असतात, मग जर आम्ही वेगवेगळे झालो आणि ही स्पर्धा जर हरलो तर मात्र आता आबांना सुद्धा ते नाही आवडणार, आबांना खूप वाईट वाटेल। आता अद्वैत प्रत्येक गोष्टीचा विचार करतो। तेव्हा आता आम्ही एक काम करतो, एकदा मी कलाला फोन करू का आणि तिला जी काही डिझाईन आहे ती ठरवायला बोलू का, आणि आता काही झाले तरी मला खरेला तयार करण्यासाठी माघार तर घ्यावीच लागेल। त्यामुळे आता मी एक काम करतो, डायरेक्ट मी कला अद्वैत चांदेकर या नावाची एंट्री टाकतो। आणि जर मी माझ्या नावाची एंट्री टाकली आणि मी कोण आहे, द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे ना, आणि जर मी असे केले तिच्या नावाची जर एंट्री टाकली तर काही झाले तरी शेवटी तिला माझ्याबरोबर आता स्पर्धेमध्ये काम करावंच लागेल, शेवटी तिचा नाईलाज असेल। आणि ती जर तिच्या आपल्या सोबत असेल तर आपण ही स्पर्धा अगदी झटक्यात जिंकू शकतो। यस, मग मी असंच काहीतरी करतो आणि ही जी आयडिया मी वापरली ती अगदी मला वर्क करेल असे तो आता ठरवतो। आता अद्वैतने पूर्णपणे ठरवलेलं असतं की कला अद्वैत चांदेकर या नावाची एंट्री आता त्या स्पर्धेमध्ये करायची, म्हणून तो आता स्वतः इतका खुश आणि तयार होतो। तर इकडे कलाने सुद्धा ठरवलेले असते, दोघे आता तयार होतात स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी। तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये राहुल आता कला आणि अद्वैत या दोघांना तोंडावर पाडण्यासाठी राहुलच्या जे काही डिझाईन्स आहे तर त्या लॅपटॉपमधून डिझाईन चोरण्याचा प्रयत्न करतो। त्यासाठी आता तो अद्वैतच्या रूममध्ये घुसतो, कपाट उचकतो आणि अद्वैतचा जो काही लॅपटॉप आहे तर त्याचा पासवर्ड शोधून तो शेवटी ती डिझाईन्स घेण्याचं ठरवतो आणि आता ते डिझाईन्स तो काढण्याचा प्रयत्न करत असतो। तेव्हा संगीता आता इकडे म्हणत असते की देवीचा हार बनवायचा आणि तो सुद्धा माझ्या कलाच्या हातात। तेव्हा आता काजलवर आता कला ओरडते की हे बघ तू काही वेगळंच काही सांगून विषय बदलू नकोस। तेव्हा आता काजल म्हणते की अगं कर की, एवढं काय आहे त्यात। तर कला लगेच आता काजलवर धावून जाते आणि अगदी ती काजलला एक वाटी घेते आणि ती वाटी फेकून मारणार तोच लगेच ती बाजूला फेकून देते आणि ती वाटी आता दरवाज्यात जो अद्वैत आलेला असतो तर अद्वैतच्या हातात आलेली असते। अद्वैत ती वाटी आता झेलतो आणि आता अद्वैत ती वाटी झेलून अगदी हसत असतो। तेव्हा आता संगीता जोरात ओरडते की जावई बाप्पू। आता जावई बाप्पू म्हटल्यानंतर आता कला लगेच अद्वैतकडे पाहतच। आता संगीताला मात्र जावई बाप्पूंना येथे बघून खूप असा आनंद होतो, परंतु कला अद्वैतकडे पाहत असते की अद्वैत येथे आला कशाला असेल। तेव्हा आता कला आणि अद्वैत हे एकमेकांबरोबर या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला उतरणार आणि शेवटी आता ही स्पर्धा दोघांच्या एकत्र येण्याने कशी ही स्पर्धा जिंकतात आणि पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।